या आयुक्ताच्या जिथं आम्ही बसलोय इथून 45 किलोमीटरसुद्धा अंतर नाही, 30 किलोमीटर अंतरवरती जे गाव आहे तिथली ही अवस्था जर असेल तर संपूर्ण महाराष्ट्रात आणि इथून जे 120 किलोमीटरवरती असणाऱ्या आदिवासी बेल्टमध्ये काय परिस्थिती असेल। जर यांना रस्त्यावरचीच लढाईचं पाहिजे असेल तर उद्या इथं यांच्या दारातच आम्ही चुली पेटवणार आणि शेकडो लोक इथं मुक्काम करणार आणि परवाच्या दिवशी हजारो लोक इथं येऊन ह्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी इथं ठाण मांडून बसणार। नाहीतर कर्तव्यात कसूर केलं म्हणून या अधिकाऱ्यांवरती केसेस भरल्या पाहिजे, यांच्यावरती गुन्हे दाखल झाले आणि उद्या कदाचित पाळी आली तर आम्हाला ते करावं लागेल। आजपासून सबंध राज्यभरामध्ये किसान सभेच्या वतीने राज्यामध्ये ओला दुष्काळ जाहीर करावा ही प्रमुख मागणीसहित आज महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये किसान सभेच्या वतीने आंदोलन सुरू आहेत। जिल्ह्याच्या स्तरावर सुरू आहेत, तालुक्याच्या स्तरावर सुरू आहेत। आज पुणे विभागीय आयुक्त कार्यालयावर किसान सभेच्या पुणे जिल्हा समितीच्या वतीने आम्ही जे बसलो आहे याच्यात ही जी प्रमुख मागणी आहे की ओला दुष्काळ जाहीर करावा, ह्या मागणीबरोबर पुणे जिल्ह्यातले इतर जे काही स्थानिक प्रश्न आहेत ते घेऊन आम्ही इथं बसलो आहे आणि त्या प्रश्नांमध्ये मुख्यतः वन हक्क कायद्याची अंमलबजावणी करा, जे चुकीच्या पद्धतीने नियमबाह्य पद्धतीने जे वन हक्क जे काही दावे होते ते फेटाळले गेलेत त्याची पुनर्विचार करून त्या लोकांना त्यांचा न्याय द्या। आदिवासी ठाकर समाजाच्या मुलांना शाळेपासून वंचित ठेवण्याचा डाव हे प्रशासन करतं आहे, त्यांना जातीचे दाखले दिले जात नाहीत की जेणेकरून ज्या आदिवासी विकास विभागाने हे लिहून दिलेत की आदिवासी ठाकर समाजाचे आहेत तरीसुद्धा महसूल विभाग त्यांना जातीचे दाखले देत नाहीत। आंबेगाव जुन्नर आदिवासी भागातल्या लोकांचं प्रमुख उपजीविकेचं साधन बाळइडा हे आहे, हे औषधी वनस्पती आहे बाळइडा, त्याची आजपर्यंत ते सातत्याने खरेदी शासनाकडनं केली जायचे। मागील 4 वर्षापासून बाळइड्याची खरेदी शासनाने थांबवली आणि बाळइड्याचा जो काही दर होता तो अत्यंत कमी झाला आणि आदिवासी शेतकऱ्याचं जे काही एक रोजीरोटीचं साधन होतं ते सुद्धा त्याच्यापासून हिरावून घेतलं गेलं आणि म्हणून बाळइड्याची खरेदी सुरू करा अशा प्रकारचं मागणी आम्ही ह्या आंदोलनातून करतो आहे। काही कातकरी वस्त्या अशा आहेत की ज्या वस्त्यांना कुठलीच ग्रामपंचायत नाही, ते क्षेत्र कुठल्याच ग्रामपंचायतीला जोडलेलं नाही, ते शेजारच्या ग्रामपंचायतीला जोडा म्हणजे त्या लोकांना किमान त्यांच्या जन्माची नोंद करता येईल, मृत्यूची नोंद करता येईल, कुठलीही ग्रामपंचायत त्यांना आपलं म्हणत नाही। अशा प्रकारच्या काही मूलभूत मागण्या घेऊन आम्ही आज ह्या ठिकाणी बसलो आहे। पण आता अनेकांच्या मते की ओला दुष्काळ याची काही व्याख्याच उपलब्ध नाही आहे शासनाकडे की ओला दुष्काळ जाहीर करणं म्हणजे काय करणं, तर तुम्हाला ओला दुष्काळ म्हणजे अपेक्षित काय काय गोष्टी आहेत, काय तरतुदी कराव्यात शासनाला? कुठलीही गोष्ट ज्या वेळेला एक विशिष्ट वेळेमध्ये आणि विशिष्ट कालावधीमध्ये जास्त पाऊस पडतो त्यावेळेला लागवड केलेलं जे पीक असतं ते उभं पीक जवळजवळ पाण्याखाली जातं, ते मरतं। किंवा जेव्हा भात शेतीमध्ये भात कापायला येतं आणि अचानक पाऊस झाला, कापायला आलेलं भात तर त्याचं सगळं जे भात असतं ते गळून पडतं। अशा वेळेला त्याचं गव्हर्मेंटकडे व्याख्या जरी नसेल तर ज्या वेळेला हातातोंडाशी आलेलं पीक ज्या वेळेला जातं त्यावेळेला गव्हर्मेंटनी फक्त त्याचे पंचनामे करून जी काही शेतीची नुकसान होते त्याच्या अनुषंगाने त्यांना नुकसान भरपाई दिली पाहिजे। आज तुम्ही जर संपूर्ण महाराष्ट्रात जर बघितलं जिथं ज्वारी बाजरी जिथं होती त्या पाऊस जास्त वेळ पडल्यामुळं आलेल्या पिकाला मोड आलेले होते आणि भात पिकाचं ज्या वेळेला भात एकतर उशिरा पाऊस सुरू झाला, लागवडी उशिरा झाल्या, पाऊस जास्त दिवस लांबल्यामुळं तो अचानक जास्त जे आलेलं लागवडीचं पीक ते मेलं, त्यामुळं त्याचे पंचनामे करून त्यांनी सरसकट, आमचं तर म्हणणं आहे सरसकट नुकसान भरपाई शेतकऱ्याला दिली पाहिजे, कारण वर्षभर केलेलं जे काम आहे त्याच्यावरती त्यांनी। आणि दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट या 2 वर्ष या पुणे जिल्ह्यातला जो ट्रायबल बेल्ट 168 गाव आहे तिथं हिरड्याचं उत्पादन होतं, ते दुसरीकडं पश्चिम महाराष्ट्रात दुसरीकडे होत नाही। 168 गावांमध्ये पुणे जिल्ह्यात उत्पादन होतं, त्याचं 2 वर्ष मागच्या वेळेला वादळ झालं, संपूर्ण झाडांची पडली किंवा अतिवृष्टीमुळं पानं सडून गेली, हिरडा खाली पडून गेला, तेव्हापासून शेतकऱ्यांची मागणी आहे। तर ही गव्हर्मेंटची जबाबदारी आहे की त्या शेतकऱ्यांच्या शेतीच्या झाडांची नोंद पीक पाहणीला करणं। वर्षानुवर्ष शेतकऱ्यांनी मागणी करू नये पीक पाहणीला, यांचे तलाठी काय काम करतात, यांचे सर्कल काय काम करतात, तहसीलदाराची ड्युटी काय, ही जी पीक पाहणी ही दर ऑगस्ट महिन्यामध्ये ही पीक पाहणी त्यांनी लावली पाहिजे दरवर्षी। तर साधी शेतकऱ्यांच्या झाडांची नोंदी नाही, हे करत नसतील तर हे काय करतात नेमका? आणि म्हणून या सगळ्या पीक पाहण्यांची नोंद करून त्याप्रमाणे शेतकऱ्यांना त्याची नुकसान भरपाई मिळाली पाहिजे। दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की आणि जॉब कार्ड
म्हणजे रोजगार हमीच्या कायद्याची अंमलबजावणी करताना प्रत्येक कुटुंबात जेवढ्या व्यक्ती सज्ञान आहेत त्यांना जॉब कार्ड दिलं पाहिजे, तरच कुटुंबाला 100 दिवस रोजगार देता येईल. आज रोजगार हमीचा कायदा आहे, परंतु तिथं गावामध्ये कोणती कामं करायची ग्रामपंचायत ठरवत नाही. हे त्याच्यावर फंड जो द्यायला पाहिजे तो फंड दिला जात नाही. त्याच्यामुळं लोकांना मजुरी मिळत नाही. म्हणजे मजुरी लोकांना गरज असताना ती मजुरी मिळत नाही. म्हणून रोजगार हमी कायद्याची अंमलबजावणी की ह्या 168 गावं आहेत त्या प्रत्येक गावात पेसा अंतर्गत ही रोजगार हमीची कामं ओपनच्या सगळ्या ठिकाणी करता येतात. तर त्याचीसुद्धा अंमलबजावणी होणं. शेतीमालाचे जे भाव आहेत वर्षानुवर्षे जी स्वामीनाथन आयोगाची आमची जी मागणी आहे की जो शेतकरी राबतो त्याच्या शेतीला त्याच्या एकूण कष्ट आणि त्याची मजुरी हे सगळं धरून त्याच्या 50% त्याला प्रॉफिट देऊन म्हणजे 50% वाढीव नफा देऊन हे शेतीमालाचे भाव ठरवले पाहिजे. आज यांनी कुठल्याही गेले 700 शेतकऱ्यां मेले आंदोलन करून आजही केंद्र सरकार राज्य सरकार पूर्ण त्याच्यावर उदासीन आहे. आणि म्हणून याचा सगळ्याचा परिपाक म्हणून हा विभागीय कार्यालयांवरती आंदोलन करण्याचं ठरलं होतं. आदिवासींना रेशन कार्ड नाही, आदिवासींकडं जातीचा दाखला नाही, आदिवासींकडं जॉब कार्ड नाही, ओळखपत्र नाही. म्हणजे जे त्यांनी केंद्राचे NRCचे याचे कायदे आणले होते त्याच्या सगळ्यात आधी जर बळी कोण जाणार असेल तर तो आदिवासी जाणार आहे. 50 वर्षामध्ये तो स्वतःची आयडेंटिटी तो कुठल्या जातीतलं हे सांगू शकत नाही. त्यांच्या मुलाच्या शाळेला त्याला शाळेत जाताना त्याला कुठली फी माफ होत नाही. मगाशी इथं मुली आलेल्या होत्या, त्या मुलींना 12वी 10वी नंतर शाळा सोडावी लागली. ही इथून या पुणे शहरापासून या आयुक्ताच्या जिथं आम्ही बसलो आहे इथून 45 किलोमीटरसुद्धा अंतर नाही. 30 किलोमीटर अंतरवरती जे गाव आहे तिथली ही अवस्था जर असेल तर संपूर्ण महाराष्ट्रात आणि इथून जे 120 किलोमीटरवरती असणाऱ्या आदिवासी बेल्टमध्ये काय परिस्थिती असेल की अजून आपण एखाद्या विशिष्ट कम्युनिटीतल्या ते कुठल्या जातीतले आहेत. म्हणजे एका बाजूला आदिवासींना सवलती आहे आणि दुसऱ्या बाजूला 75 वर्षाच्या स्वातंत्र्यानंतर त्यांच्याकडं जातीचा दाखला नाही. म्हणजे याचा अर्थ आपण त्यांचं कुपोषण थांबवू शकलो नाही, त्यांना शिक्षण देऊ शकलो नाही, त्यांना आरोग्याच्या सुविधा देऊ शकलो नाही, त्यांच्या दैनंदिनी ज्या गोष्टी आहेत त्या आपण देऊ शकलो जर नसतील तर आपण 75वी म्हणजे साजरी करत असताना काय करणार आहोत नेमका. आणि म्हणून आमच्यासारख्या काम करणाऱ्या या समाजामध्ये काम करणाऱ्या लोकांना असा प्रश्न पडतो का ज्या कम्युनिटीला ज्या काही घटनेने दिलेले सवलती आहेत त्या मिळण्यासाठी त्यांना शैक्षणिक सवलत मिळण्यासाठी नोकरीचा प्रश्न तर लांब शिकल्याशिवाय नोकरीच मिळणार नाही. आणि आजही त्यांच्या लाखो जागा ह्या खाली आहेत. या कार्यालयामध्ये मी तुम्हाला कोऱ्या कागदावर लिहून देतो, जर यांची जात पडताळणी झाली या आयुक्त कार्यालयात 5 तरी आदिवासींच्या नावाने नोकरी करणारे बोगस आदिवासी सापडतील, कलेक्टर कचेरीमध्ये सापडतील. ज्यांची व्हॅलिडिटी करायची त्यांची करायची नाही, पण ज्यांना गरिबांना रोजीरोटीसाठी शिक्षणासाठी ज्या गोष्टी पाहिजे जातीचा दाखला तो आज महसुली कायद्याप्रमाणे संपूर्ण महसुली रेकॉर्ड हे कोणाच्या ताब्यात आहे तर ते तहसील कार्यालयाच्या ताब्यात आहे, ते कलेक्टरच्या ताब्यात आहे, ते आयुक्तांच्या अंडर आहे. ते का आदेश देऊ शकत नाही की इथलं महसुली रेकॉर्ड चेक करा आणि या लोकांचं त्यांचं जन्ममृत्यूची नोंदी करा, त्यांच्या पालकांच्या नोंदी काढा आणि त्याच्या आधारे यांना जातीचा दाखला द्या. म्हणजे स्वातंत्र्याच्या 75वी साजरी करत असताना एका बाजूला जातीचे दाखले नाहीत म्हणजे त्यांना कुठली आजपर्यंत सवलत मिळालेली नाही हा त्याचा क्लिअर अर्थ होतो. दुसऱ्या बाजूला त्यांना रेशन कार्ड नाही याचा अर्थ ते इथले रहिवासी नाहीत हे त्याच्यातून, त्यांची मतदार यादीत नावं नाही याचा अर्थ म्हणजे या देशाचे नागरिक नाहीत. ही वास्तव जे आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे. आणि हे वास्तव या झोपलेल्या निद्रस्त अधिकाऱ्यांच्या 4 भिंतीच्या आत राहून ज्यांनी ज्या डिग्र्या मिळवलेल्या आहेत त्यांना जागा करण्यासाठी इथं 3 दिवस आम्ही बसलोय, पत्र दिले, तुमचा प्रश्न आमच्या अख्यालीत नाही. मग हे बांधून कशासाठी ठेवलंय? तुमच्या खालचे जे आहेत ते काम करत नाहीत, त्यांच्यावर तुमचं कंट्रोल पाहिजे तर तुम्ही सांगतात त्यांच्याकडे जावा. त्यांच्याकडे गेलो त्यांनी केलं नाही म्हणून तुमच्याकडे आलेले आहोत. आणि तुम्ही ती भूमिका घेणार असाल तर लोकशाहीने कायदा थोडंसं कामाला आता कळतो. 75 वर्षे जरी झालेली असली तर पूर्वीचे आदिवासी राहिलेले नाही. जर उद्या ठरवलं तर या कार्यालयातल्या सगळ्या गेटवरती बसून आज जाणंसुद्धा आम्ही मुश्किल करू शकतो. परंतु कायदा हातात घेऊन आम्हाला ते कायदा तोडायचा नाही. शांतताप्रिय लोक आम्ही आहोत आणि सनदशीर मार्गाने कायदेशीर मार्गाने जो खरा गरजू आहे, जो गरीब आहे, ज्याच्यावर अन्याय होतो त्या सर्वांना न्याय मिळावा याच्यासाठी हे धरण्याने आम्ही
सुरुवात केलेली आहे. याची तारीख आम्ही 26 डिक्लेअर केलेली होती, परंतु आत्ताच आम्हाला अनुभव आला की तुम्ही फक्त शासकीय कार्यालयीन वेळेत इथं फक्त बसा, शासकीय कार्यालयीन वेळेत इथं बसा. आम्हाला बसायची पाळीच तुम्ही का आणता? तुम्ही कार्यालयीन वेळेत जर आम्ही 17 तारखेला तुम्हाला निवेदन दिलं आहे, तर तुम्ही 23 तारखेपर्यंत 5 दिवसामध्ये सगळ्या खात्याचे प्रमुख बोलून तुम्ही याच्यावर पर्याय काढू शकत होते. ज्या कलेक्टरकडे 2 मोर्चे झाले, त्या कलेक्टरनी खाली फोन करून सांगितलं, त्यांचा खालचा म्हणजे इथंच वरिष्ठांनी सांगितलं तर शिपाईसुद्धा त्यांचं ऐकत नाही. कलेक्टरनी फोन करून सांगितलं की वस्तुस्थितीचा पाहणी करा, तहसीलदाराला पाठवा, तिथल्या सर्कलला पाठवा, प्रकल्प कार्यालयाचा माणूस बोलून घ्या. आणि या लोकांचे 110 अर्ज 1 वर्षापूर्वी ठाकर समाजाच्या लोकांनी दिले. आणि कातकऱ्यांच्या बाबतीत स्वतंत्र GR आहे की त्यांच्याकडे तुम्ही बाकीची कागदपत्र फक्त ते कुठं राहतात त्या ग्रामपंचायतीच्या हद्दीत तुम्ही जाऊन सर्वे करा आणि त्यांना डायरेक्ट जातीचा दाखला, रेशन कार्ड, आधार कार्ड त्यांना कसं मिळेल याच्यासाठी स्वतंत्र रिव्ह्यू मागच्या ऑगस्ट-नोव्हेंबरमध्ये राबवला. या सगळे जातीचे दाखले मिळत नाही, रेशन कार्ड मिळत नाही, जॉब कार्ड मिळत नाही. आदिवासी विभागाने GR काढला आणि प्रत्येक कलेक्टरला कळवलं, प्रत्येक आयुक्ताला कळवलं की याची स्वतंत्र 1 महिनाभर रिव्ह्यू घेऊन ताबडतोबीने त्यांना द्या. यांनी काही केलं नाही. पुणे जिल्ह्यातल्या ना आयुक्तांनी केलं, ना कलेक्टरनी केलं, ना प्रांतांनी केलं. आणि म्हणून त्याचा निषेधही आम्ही करतो. आणि निदान आत्ता तरी झोपलेल्या या प्रशासनाने जागं होऊन जे प्रश्न यांना 18 प्रश्न दिलेले आहेत, सगळे प्रश्न इथं सांगण्यापेक्षा मी एवढंच सांगेन की हे 18चे 18 प्रश्न याच्यातले 70% प्रश्न हे दैनंदिनी प्रश्न, दैनंदिनी म्हणजे रोजच्या जीवनामरणाचे प्रश्न. तर ते 70% प्रश्न सोडले तर 5-7 प्रश्न असे आहेत का ते धोरणात्मक निर्णयाचे, ते केंद्राशी निगडीत आहेत, राज्याशी निगडीत आहेत, तर ते त्यांच्याशी आहे. इथं भेटायला गेल्यानंतर हे सांगतात तुमचं निवेदन घेतलं आम्ही वरती पाठवतो आमच्यात. पण जे तुमच्या हातात आहे ते तुम्ही करण्यासाठी तुमचं वास्तविक हा कायदा आणि आपली लोकशाही एवढी सक्षम नाही, नाहीतर कर्तव्यात कसूर केलं म्हणून या अधिकाऱ्यांवरती केसेस भरल्या पाहिजे, यांच्यावरती गुन्हे दाखल झालेले. आणि उद्या कदाचित पाळी आली तर आम्हाला ते करावं लागेल. या निमित्ताने मी एवढंच सांगेन की उद्यापासून आम्ही इथं 5 वाजता येणार आहोत, सकाळी 10:30ला येणार होतो, 5:30ला उठणार होतो. पण उद्यापासून आम्ही असा निर्णय आता बदललेला आहे तर उद्यापासून कंटिन्यू इथं मुक्कामाला बसणार. आणि 25ला जर यांनी 25 प्रश्न सोडवले नाहीत तर आलेली लोक पूर्ण इथं थांबवण्याचं आम्ही आवाहन करणार, कारण त्याच्याशिवाय पर्याय नाही. झोपलेल्या एखाद्याने झोपेच्या सोंग घेतलेल्या माणसाला जागा करणं अवघड असतं. झोप लागलेल्याला उठवलं तर तो जागा होतो. यांनी झोपेचं सोंग घेतलं आहे आणि म्हणून या सोंग घेतलेल्या अधिकाऱ्यांना जागा करण्याचं आम्ही ठरवलेलं आहे. त्या दृष्टीने पण आता शेतकरी जर बघत असतील हा रिपोर्ट तर शेतकरी म्हणतील की अशी आंदोलनं तर खूप होत राहतात, दिवसेंदिवस वेगवेगळ्या संघटना वेगवेगळ्या. तर या आंदोलनात जर शेतकऱ्यांनी सामील व्हायचं असेल तर ते का झालं पाहिजे? काय आव्हान कराल? या आंदोलनामध्ये प्रामुख्याने आम्ही जो प्रश्न घेतलेला आहे की आत्ता मागच्या वर्षाच्या दुष्काळात ज्या अतिवृष्टीमुळं जी नुकसान झाली त्याच्यामुळं शेतकऱ्यांना भाव मिळालेला नाही. यावर्षी अतिवृष्टीमुळं जी नुकसान झाली त्याचेही भाव मिळालेले नाही. दुधाचे भाव आज इथं जर तुम्ही गेले तर 50 रुपये लिटर हे दूध इथं विकलं जातं आणि आमच्या शेतकऱ्यांना 19-22 रुपये लिटरनीसुद्धा भाव मिळत नाही. आणि म्हणून हे जे मूलभूत प्रश्न आहेत याच्यासाठी त्याचबरोबर ज्यांना हे जे दाखले आम्ही म्हटलो जातीचे दाखले, रोजगार हमीचे, हे जे दाखले आहेत हे मिळावे याच्यासाठी हे आंदोलन आहे. आणि म्हणून हे प्रश्न मी कोऱ्या कागदावर लिहून देतो. जातीच्या या दाखल्यांसाठी गोरगरिबांसाठी कोणी रस्त्यावर आलेलं नाही. रोजगार हमीच्या कायद्यासाठी किसान सभा सोडली तर दुसरी कुठली संघटना याच्यासाठी आलेली नाही. आणि हमी भावाच्यासाठी सगळे येतात, परंतु ते जे विशिष्ट पीक घेणारे शेतकरी आहेत त्यांच्या भाव. आमचं तसं नाही, सरसकट. मग तो हिरडा पिकवणारा असू द्या, भात पिकवणारा असू द्या, नाचणी कपाशी पिकवणारा असू द्या, ऊस किंवा द्राक्ष, सरसकट जो कोरडवाहूपासून तर बागायती पिकापर्यंत ज्या शेतकऱ्याच्या भावाचे हमी भाव ठरवून दिले पाहिजे याच्यासाठी आमचं. आणि म्हणून शेतकऱ्यांनी याच्यासाठी यावं असं आमचं त्यांना जाहीर आव्हान आहे. की विभागीय आयुक्त कार्यालय हे अलीकडे फक्त पोस्टमन टाईप काम करू लागलेलं आहे की तुम्ही आंदोलन घेऊन या, मोर्चे घेऊन या, आम्ही तुमचं निवेदन घेतो आणि तुम्ही आंदोलन संपवा आणि निघून जा. विभागीय आयुक्त कार्यालयाने हा इथं हस्तक्षेप केला पाहिजे. जर खालचे कलेक्टर महोदय
प्रांत महोदय जर प्रश्न सोडवत नसतील तर त्यांनी त्या त्या अधिकाऱ्यांना बोलून हे प्रश्न सोडवण्यासाठी काहीतरी बैठक आयोजित केली पाहिजे. आज सकाळपासून आम्ही जो अनुभव घेतो आहे, आम्हाला आत्ता एक पत्र दिलं गेलं मगाशी आणि त्या पत्रात ते काय म्हणत आहेत की हे सगळे प्रश्न कलेक्टरांचे आहेत, तुम्ही तिकडे जा आणि तुमचं आंदोलन तुम्ही माघारी घ्या. कलेक्टरांकडे प्रश्न सुटले नाहीत म्हणून विभागीय आयुक्त कार्यालयाकडे आलो, हे आम्ही त्यांना समजावून सांगतो आहे. परंतु कुणी इथं अधिकारी त्याला काही दाद द्यायला तयार नाहीत. जर यांना रस्त्यावरचीच लढाईचं पाहिजे असेल तर उद्या इथं यांच्या दारातच आम्ही चुली पेटवणार आणि शेकडो लोक इथं मुक्काम करणार आणि परवाच्या दिवशी हजारो लोक इथं येऊन ह्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी इथं ठाण मांडून बसणार.